नवी मुंबईतल्या पाळणाघर मारहाण प्रकरणी पूर्वा प्ले स्कूलची मालकीण प्रियंका निकमला अटक करण्यात आली आहे। 20 दिवसांपासून प्रियंका निकम फरार होती। प्रियंका निकमच्या पाळणाघरामध्ये 10 महिन्याच्या मुलीला मारहाण झाली होती आणि हायकोर्टाने प्रियंकाचा जामीन अर्ज फेटाळला होता। विनायक पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। विनायक, काय अधिक माहिती? 24 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती। खारघरला जी प्ले स्कूल आहे, पूर्वा प्ले स्कूलमध्ये 10 महिन्याच्या मुलगी आहे, तिला अमानुषपणे मारहाण करण्यात आलं होतं। त्याच्यामध्ये जिने मारहाण केलं होतं तिला अटक केल्यानंतर जी आया होती त्याच्यानंतर प्ले स्कूलची मालकीण तिच्या हलगर्जी केल्याबद्दल तिच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। 20 दिवसापासून प्रियंका निकम हिला अटक करण्याचा प्रयत्न पोलिसांचा चालू होता, शोध मोहीम चालू होती, मात्र तिला अटक करण्यात पोलिसांना यश आलं नव्हतं। अलिबाग कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता। काल मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अखेर काल रात्री तिला अटक केलं असल्याचं समजतंय। मात्र याबाबत गुप्तता पाळण्यात येते पोलिसांकडून। विशेष म्हणजे 20 दिवसापासून जी प्रियंका निकम भेटत नव्हती ती आश्चर्यकारकरित्या काल खारघरमधून अटक केलं असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जाते। त्यामुळे अखेर आता या ठिकाणी जी शोध मोहीम सुरू होती प्रियंका निकम हिला आता अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।